इराण 2005 पासनं न्यूक्लिअर एनर्जीच्या नावाखाली न्यूक्लिअर एनर्जी त्याला बनवायचीच आहे आणि तो हां. न्यूक्लिअर बॉम्ब पण त्याला बनवायचा आहे. हे हं. बनवू नये कारण की हे जे आहे इस्रायलच्या अस्तित्वाचा लढाई आहे. ओके. बॉम्ब जर बनला इस्रायल किती छोटा आहे. 500 हां. किलोमीटर बाय 150 किलोमीटर असं रुंदी आहे त्याची. हं. इतका छोटा देश आहे. त्यावरती एक अणुबॉम्ब टाकला तर संपून संपलंच. जाईल. हां. त्यामुळं इस्रायलची ही अस्तित्वाची लढाई आहे. आणि हां. इराणला त्या एरियामध्ये रिजनल पॉवर बनवायचं आहे आणि त्याला इस्राईल त्याचा एक विरोधक शैतान देश आहे त्याच्या डोक्यात आहे. ओके. आणि इराण एक जुनी सिव्हिलायझेशन आहे. पहिले काय होतं पर्शियन सिव्हिलायझेशन होती. हां. किंग सायरसच्या वेळेस फार मोठा हे समृद्ध एरिया होता. हं. पर्शियन. ते पारसी लोकं आपल्याकडे आहेत ना, ते हां. तिथनं पळून आलेले आहेत. जेव्हा इस्लाम आला ओके. तिथनं सगळे लोकं पळून आपल्याकडे आलेत. पारसी लोकं जे इराणी लोकं आहेत, भारतामध्ये आलेत, ते लोकं आहेत ओके, ते. ओके. आणि पर्शियन एम्पायर होता म्हणून त्याचा ते तिचे एक अ, अस्तित्वाचं गर्व आहे, की मी हं. पर्शियन एम्पायरचा हिस्सा आहे आणि त्याला एक रिजनमध्ये अणुबॉम्ब बनवायचा आहे. ओके. मग ते अणुबॉम्ब बनवायचं आहे त्याची जिद्द आणि ह्याला बनवू द्यायचं नाही. हा मूळ कारण आहे.